नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बीटरूटची भाजी हेल्दी आणि पौष्टिक कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एकदम अशी स्वादिष्ट आणि झटपट तयार होते। मुलं कसे बीट खायला बघत नाही, तर या पद्धतीने आपण त्यांना भाजी करून दिली तर खूप आवडीने खातात आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे ही। मी एक बीट घेतलेला आहे आणि त्याला छान मी धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर किसून घेतलेला आहे। आता त्याचा किस केलेला आहे मी। आता आपण भाजीची तयारी करूया। तर मी इथे एक कांदा मोठा होता चिरून घेतलेला आहे, लसूण आणि कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 3-4 आणि टमाटर चिरून घेतलेले आहे। आपल्याला एवढं साहित्य लागत आहे। आता मी कढईतनं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यात 1 चम्मचनं जिरे टाकलेले आहे। जिरे छान तडतडल्यानंतरच आता आपल्याला बाकी साहित्य टाकायचं आहे। आता मी लसूण टाकत आहे। लसूण छान तेलात होऊ द्यायचं आणि कढीपत्ता, म्हणजे लसणाचा अर्क छान यात उतरतो भाजीमध्ये आणि भाजी इतकी छान स्वादिष्ट झाली होती आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते बीट खाल्ल्याने। मी आता हे कांदे टाकून घेतलेले आहे आणि मिरच्या चिरून घेतलेल्या आहे बारीक मी। आता हे आपल्याला छान कांदे परतवून घ्यायचे आहे, तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे। कांदे आणि सगळं मिश्रण शिजल्यानंतर खूप छान भाजी स्वादिष्ट बनते। या पद्धतीने शिजवायचं। बघा आता शिजत आलेलं आहे। आता मी अर्धा चम्मच हळद घातलेली आहे। तुम्ही यावेळेला थोडंसं तिखटही घालू शकता, परंतु मी मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे मी तिखट टाकत नाही आहे। आता यात आपण टमाटर टाकून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टमाटराचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी एक घेतलेला होता आणि चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला टमाटर मऊ येण्यासाठी 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे, छोटा चमच्याने आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थित शिजवायचं आहे। आणि बघा आता मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता मी हा किसलेला बीट यात टाकून घ्यायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने भाजी बनवाल मुलं खूप आवडीने खातात। कोणतेही पदार्थ बनवून आपण मुलांना कसं बीट हे खाऊ घालायचंच आहे। हो, बघा भाजी छान शिजवून घ्यायची आहे। भाजी छान आता शिजलेली आहे। आता ही अशी छान मुलायम शिजवून घेतलेली आहे। चला तर मग आता सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा अशी आपली छान स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी भाजी तयार झालेली आहे। या पद्धतीने बनवाल तर खूपच छान भाजी तयार होते आणि मुलांना आपण अशा प्रकारे टिफिनवर वगैरे भाजी देऊ शकतो। आणि बीटचे भरपूर प्रकार बनतात। रेसिपी कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत, नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।